साक्री पोलीस ठाण्याचे पीएसआय महेश गायतड यांनी पत्रकारांवर अपशब्दांचा भडीमार केल्याने काल पत्रकारांनी एकत्र येत या घटनेविरोधात संताप व्यक्त करून निषेध नोंदवला। तसेच पीएसआय गायतड यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा शहरात मोर्चा व बंद पाडून उपोषण छेडण्यात येईल असा इशारा पत्रकारांतर्फे देण्यात आलाय। तसेच या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना निवेदन देण्यात आले। साक्री पोलीस ठाण्यामध्ये नुकतेच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांनी पत्रकारांशी अयोग्य वर्तन करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। एका पत्रकारासोबत झालेल्या वादानंतर गैरसमज दूर करण्यासाठी इतर 2 पत्रकार पोलीस ठाण्यात गेले असता त्यांच्याशीही उपनिरीक्षक गायतड यांनी आक्रमक पद्धतीने बोलत वाद वाढवला। यावेळी उपस्थित सायंग दैनिक खान्देश मैदानचे दिव्यांग पत्रकार तथा पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख शैलेश गादेकर यांच्यावर त्यांच्या अपंगत्वाबाबत व्यंगात्मक टिप्पणी करत पाय तोडण्याची धमकी दिली, तर पत्रकार उमाकांत अहिराव यांच्याशीही शिवराळ भाषा वापरून अंगावरील शर्ट उतरवत दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। हा संपूर्ण प्रकार पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याची तपासणी करण्याची मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे। पोलीस कर्मचारी अशा पद्धतीचे वर्तन करत असल्याने समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे। या प्रकारामुळे साक्री तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत उपनिरीक्षक गायतड यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध व्यक्त केला। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली। दिव्यांग पत्रकारांचा अवमान करणे हा गंभीर प्रकार असून अशी वर्तणूक अस्वीकार्य आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली नाही तर तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन, मोर्चा आणि तालुका बंद पुकारतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। तुषार ढोले, सहसंपादक। लक्ष्मी गाणीकडे तुला आमंत्रण द्यावं। साक्री तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं, प्रहार संघटनेच्या वतीनं, मनसेच्या वतीनं आज आपण माननीय DYSP साहेबांना साक्री येथील फौजदार महेश गायतड यांनी पत्रकारांच्या संदर्भात केलेला जे काही गैरवर्तन आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। त्यात आमचे एक अपंग पत्रकार आहेत जे साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत, गादेकर, त्यांच्या व्यंगावर पण त्यांनी टीका केली आणि लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य आहे, अशा पद्धतीने टीका सहन केली जाणार नाही हे आम्ही DYSP साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी फक्त जाणीव करून देण्यासाठी आलो होतो की अशी घटना DYSP साहेब घडलेली आहे आणि या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन ताबडतोब कारवाई करावी। 8 दिवसात कारवाई झाली नाही तर या तालुक्यामध्ये फार मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल। यापूर्वी अशी जनआंदोलनं उभी राहिलेली आहेत, फौजदारांना या ठिकाणून जावं लागलेलं आहे। त्यामुळं ही सगळी जे काही तालुक्यातले एवढे पत्रकार आले, मी पहिल्यांदा एवढं बघतोय की एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध तालुक्यात पत्रकारांचा एवढा असंतोष आहे। मग प्रश्न फक्त गादेकरांचा आहे का? तर अजिबात नाही। पत्रकार उमाकांत अहिराव यांची सुद्धा तक्रार आहे की ते आमच्याशी नीट वागलेले नाहीत।